रत्नागिरीमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा सजल्या। आकाशकंदील फटाक्यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी। दिवाळी सणात खरेदी करण्यासाठी भिवंडी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी। विशेष म्हणजे सोने खरेदी करण्याची परंपरा असल्याने वाढत्या महागाईतही शहरातील सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी। नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरांचे पोलिसांवर गंभीर आरोप। खोटा गुन्हा दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न। क्लीनरचा कोणताही वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे नाही। दिलीप खेडकर हे पूजा खेडकरचे वडील। रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती। 10वी ITI पास तरुणांसाठी सुवर्ण संधी। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल। गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ। मात्र ग्राहकांमध्ये सोनं खरेदी चांदी खरेदीसाठी उत्साह। मनसे नेते बाळा नांदगावकर 24 वर्षांनी शिवसेना भवनमध्ये येताच नांदगावकर भाऊक। धाराशिवमध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट। कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणं गरजेचं। नव्या राजकारण्यांना अजित पवारांचा सल्ला। अकोल्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर। पेट्रोल पंपावर नशेत तरुणांचा धिंगाणा। तरुणांकडून पंपावरील ग्राहक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ। कोल्हापूरमध्ये बिबट्याचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला। हल्ल्यात पती पत्नीचा मृत्यू। परिसरात हळहळ व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।